सगळ्यात पहिलं मी भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या माझ्या सगळ्या सहकारी बांधवांचं आणि मतदार बांधवांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी भारतीय जनता पक्षाचे आमचे उमेदवार राजाभाऊ राऊत यांना पाठबळ दिलं। खास करून देवेंद्रजींना मनापासून मी धन्यवाद देईन की त्यांनी राजाभाऊसारख्या निष्ठावान कार्यकर्त्याला संधी दिली आणि ती संधी देत असताना सगळी ताकद राजाभाऊंच्या पाठीशी उभी केली। म्हणून मी आदरणीय देवेंद्रजींना मनापासून धन्यवाद देईन आणि आजच्या विजयाचं श्रेय पण आदरणीय देवेंद्रजींनाच आम्ही सगळे मिळून देऊ। अशा पद्धतीची निवडणूक आज पार पडलेली आहे। मी या निवडणुकीमध्ये ज्या घटकांनी आम्हाला मदत केली, खास करून करमाळ्यापासून अगदी बार्शीच्या तर सगळ्या लोकांनी केलीच केली, परंतु करमाळ्यामध्ये अगदी भारतीय जनता पक्षाचे आमचे कार्यकर्ते असतील, रश्मी दिदी असतील, गणेश असेल किंवा जीवनराव जगतापजी असतील, नारायण आबा असतील, सावंत फॅमिली असेल, तिथून राजाभाऊ आमचे राजन पाटील मालक असतील, त्याच्यासोबत शिवसेनेचे आमचे समोरचे सहकारी आमचे वारसकर असतील आणि त्यांचे सगळे मतदार बंधू असतील। तिथून ज्या लोकांनी म्हणजे अक्कलकोटपासून सचिनदादा कल्याण शेट्टीचं खूप मोठं योगदान यामध्ये आहे आणि त्यासोबत ग्रामीण भागामध्ये सांगोल्याचे आमदार असतील, शहाजीबापू असतील, आमचे भारतीय जनता पक्षाचे बाळासाहेब एरंडे आणि आमच्या जिल्हाध्यक्षापासून सगळी लोक असतील, या सगळ्या लोकांनी प्रचंड मेहनत घेतली। उत्तरमध्ये सुद्धा उत्तर आणि दक्षिणमध्ये सगळ्यांनीच ताकदीनं काम केलं। शहाजी आमचे पवार असतील आणि त्यानंतर सगळे सहकारी त्यांचे असतील, या सगळ्या लोकांनी आम्हाला साथ देत असताना आमच्या शहरचे आमदार आदरणीय देवेंद्र कोठे असतील, सन्माननीय विजय मालक असतील, सन्माननीय सुभाष बापू असतील, आमच्या शहराध्यक्ष असतील, आमचे सगळे गटनेते असतील, महापौर असतील, अशा सगळ्या आमच्या सहकार्यांनी प्रचंड मोठ्या ताकदीनं आणि आमच्या सोबत असणारे आमचे सहकारी महायुतीतले घटक पक्ष असतील, या सगळ्यांनी खूप ताकदीनं आम्हाला या निवडणुकीमध्ये मदत केली। सगळ्यात पहिलं ज्या लोकांची ज्ञात अज्ञात लोकांची या निवडणुकीसाठी मदत झाली, ज्यांनी आशीर्वाद दिले, ज्यांनी पाठबळ दिलं, खास करून माळशिरसमध्ये आमचा झुंजार सहकारी या ठिकाणी राम सातपुते लढले। एका वेळी 44 मतं ताब्यात घेऊन त्यांनी ही निवडणूक समर्थपणे पुढे नेण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर जानकर साहेबांनी आम्हाला मदत करण्याची भूमिका घेतली। असं सगळ्या ज्या घटकांनी आम्हाला मदत केलेली आहे त्या सगळ्या घटकांना मी मनापासून धन्यवाद देईन, त्या सगळ्या नेत्यांना धन्यवाद देईन आणि आजचा विजय हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा, सहकारी बांधवांचा आहे, महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आहे। त्यासोबत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आजचा हा विजय जो सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये झालेला सगळ्यात मोठा विजय आहे। नाही, माढ्याचं तर मी मगाशी बोलताना राहून गेलो की आमचे रणजित शिंदेजी असतील, खास करून संजय मामा असतील, आदरणीय परिचारक मालक असतील, त्यानंतर आमचे समाधान अवतडे माझे विधानसभेतले माझे सहकारी आहेत, या सगळ्यांनी खूप प्रचंड ताकदीनं निवडणुकीमध्ये भाग घेतला आणि निवडणुकीमध्ये सगळ्यांनी आशीर्वादही पाठीशी उभे केले। राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, या सगळ्या घटक पक्षांनी आम्हाला मदत केली आणि त्याच्या पलीकडे जाऊन समोरच्या अनेक लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे। त्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद। नाही, आता काही लोकांना इगो असतो, काही लोकांना म्हणजे स्वतःच्या ताकदीबद्दल किंबहुना लोकांना गृहीत धरायची सवय असते। आता त्याबद्दल मी अधिकचं बोलावं असं मला वाटत नाही, कारण सध्या जमाना गॉगलचा आहे। त्यातून सामान्य माणसाची मतं, सामान्य माणसाच्या भावना, सामान्य माणसाचं सध्या काय चाललंय याच्या संदर्भात बघायची त्यांची दृष्टी आता बाहेर गेलेली आहे। त्यामुळे त्याला अधिकचं त्याला महत्त्व देणं मला योग्य वाटत नाही। एक सांगेन असे अदृश्य शक्तीचे प्रयोग करणारे आता अदृश्य झालेले आहेत। त्यांचं या जिल्ह्यातलं अस्तित्व, हे पडलेली मतं हे त्यांच्या कर्तृत्वाने पडलेली नाहीत। जी विचारधारा आहे, विचारधारेच्या विरोधात पडलेली काही मतं आहेत, याचंही पडलेल्या मताचंही कुणी श्रेय घ्यायचं कारण नाही।
त्यामुळं या जिल्ह्यातनं अशा शक्ती आता अदृश्य झालेल्या आहेत आणि त्या भविष्यामध्ये त्यांना शोधावे लागेल अशी परिस्थिती आहे. मला अधिकचं त्या संदर्भात खूप बोलून आजच्या विजयाचा जो आनंद आहे तो आता वेगळ्या दिशेनं नेण्याची आवश्यकता नाही. मी पुन्हा भारतीय जनता पक्षाने खास करून राजाभाऊ जो एक आमचा लढवय्या बाजीप्रभू ज्या कार्यकर्त्याला आम्ही संबोधतो असा राजाभाऊ या निवडणुकीमध्ये उभे राहिले, ज्यांनी पक्षासाठी नेतृत्वासाठी त्यागाची भूमिका घेतली आणि वेळ पडेल तेव्हा बाजीप्रभूसारखी खिंड लढवण्याची भूमिका घेतली. अशा एका माझ्या सहकार्याला आम्ही न्याय देऊ शकलो. देवेंद्रजींचं मनापासून धन्यवाद, भारतीय जनता पक्षाचं मनापासून धन्यवाद आणि मतदाराचं मनापासून धन्यवाद. आणि आता राजाभाऊ एकदा सन्मानानं आता विधान भवनामध्ये जातील आणि पुन्हा एकदा जनतेच्या सेवेसाठी आपल्या सगळ्यांच्यामध्ये असतील. या निवडणुकीमध्ये जानकरांनी आपल्याला मदत केली. मात्र काही दिवसांपूर्वी रामभाऊने असं म्हणलेलं आहे की माळशिरस तालुक्यामध्ये मोहिते पाटील आणि जानकर हे आमचे विरोधक असणार आहेत. रामभाऊ आणि जानकरांमध्ये समन्वय घडवून आणण्यासाठी त्याच्यामध्ये शंका असायचं बिलकुल कारण नाही. रामभाऊ आमच्या भारतीय जनता पक्षाचा नेता आहे. रामभाऊ भारतीय जनता पक्षाच्या वतीनं माळशिरस तालुक्यामध्ये आणि त्या मतदारसंघामध्ये ताकदीनं काम करतात. तेच आमचं नेतृत्व आहे. त्यामुळं बाकी कुठल्या गोष्टी असतील त्या परिस्थितीमध्ये निवडणुकीच्या अनुषंगानं झालेले आम्हाला दिलेली मदत असेल त्या मदतीची आम्ही नक्की जाणीव ठेवू. परंतु एक विचारधारा म्हणून आमचं पक्ष म्हणून आमची भूमिका ठाम आहे आणि त्याच्यामध्ये कुठली शंका घ्यायचं कारण नाही. 11 ज्या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यात महाविकास आघाडीची जी मतं आहेत ते मोठ्या प्रमाणावर फुटल्याचं चित्र दिसतंय. कशा पद्धतीने बघता? कारण 3 जे अमरावती असेल, नागपूर असेल, धाराशिव असेल खास करून. मी तर आपल्याला सांगेन की ही निवडणूक आम्ही प्रचंड मोठ्या ताकदीनं लढलो. महायुतीपेक्षा अधिकची मतं आम्हाला मिळाली. आम्ही खूप गेन केलं. परंतु तसा विचार केला तर मला 12 मतं कमी पडली. याचं शल्य मला सातत्यानं राहील. परंतु आजही ही निवडणूक मी आपल्याला सांगतो की खूप ताकदीनं आम्ही लढत असताना आम्हाला अपेक्षित लोकांनी मदत केली. त्याच्याही पुढे जाऊन काही गोष्टी घडणं आवश्यक होतं. मला वाटतं 10-12 मताचा फरक राहिलेला आहे. तुम्हाला खरं सांगू, या विजयाचं श्रेय सामान्य कार्यकर्त्यांचं आहे आणि या जिल्ह्यानं आता सांगून टाकलेलं आहे की आता सरंजामशाही चालणार नाही आणि या निवडणुकीचा विजय हा कार्यकर्त्यांचा आहे. त्याचं श्रेय कुणाला तर देण्याची आवश्यकता नाही. अकलूजमध्ये सभा घेण्याची आवश्यकता नाही. मी आपल्याला सांगतो, अकलूजमध्ये सभा घेण्याची आवश्यकता नाही. योग्य वेळ तेव्हा राजाभाऊ नक्की जातील, त्या वेळेच होईल. पण या विजयासाठी फार मोठा संघर्ष झाला आणि कुणाला काहीतरी मोठं हे करायला लागलं असं काही नाही. कुणाला महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. आता मी सांगितलं ना, गॉगलचं राजकारण संपलेलं आहे. आता जमिनीवर येऊन डोळे उघडे ठेवून लोकांच्याकडे बघा, लोकांच्या भावना बघा, लोक काय म्हणतात बघा, जमिनीवर काय आहे ते बघा. आता दिवस संपलेले आहेत. नाशिकमध्ये मोठ्या मताचा शोध घेणार का तुम्ही? आता 10-12 मताचा तू आता आनंद व्यक्त करायला शिका ना बाबा. कधीतरी आनंद व्यक्त करायला शिका ना. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर उलटफेर पाहायला मिळतोय. जे मला आता सोलापूरच्या विजयाचा आनंद घेऊ द्या, मला सातारा सांगलीच्या विजयाचा आनंद घेऊ द्या. आपण त्याच्यावर नंतर बोलू कुठं काय झालं. 13 मतं जे आहेत ते राजाभाऊंच्या कोट्यातले होते, ते बाद झालेले आहेत. ते 13 मतांचे काय आता परीक्षा परत घेणार आहेत का तुम्ही? 13 मतं बाद झाली. मी तुम्हाला क्लिअर सांगतो की अपेक्षित असणारी आम्हाला 15-16 मतं मिळाली नाहीत, हे सत्य आहे. त्यातली काही मतं बाद झाली हे सत्य आहे आणि कुणाची अपेक्षित मतं पडली नाही याचे अनालिसिस थोड्याच वेळात कंप्लीट होईल आणि ते मी सांगेन. पण तो काही सामुदायिक बोलण्याचा विषय नाही. परंतु मी आपल्याला सांगेन की माझी या निवडणुकीतली अपेक्षा होती 501 मताची, पण ती पूर्ण झाली नाही हे नक्की सांगेन. परंतु म्हणून या विजयाचं महत्त्व कमी होत नाही, मिळालेली मतं कमी नाहीत. आम्ही या विजयाचा आनंदोत्सव साजरा करू आणि आपल्या सगळ्यांचं, खास करून मी माझ्या सगळ्या सहकारी बांधव, चुकून कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल, आमच्या कुर्डवाडीचे आमचे नगराध्यक्ष आहेत तिथं आणि काही उबाटाचे लोकांनी आम्हाला मदत केलेली होती. सगळ्यांना धन्यवाद देत असताना मी आपल्यालाही मनापासून धन्यवाद देईन की कायम उघडा डोळे बघा नीट अशा पद्धतीची भूमिका आपण पार पाडली आणि आमचे डोळे कायम उघडं ठेवण्याचं काम आपण केलं. याबद्दल आपल्यालाही मनापासून धन्यवाद. झालेला आहे की आणखी काय ऑपरेशन करावं लागेल? माढा आणि सोलापूर जिंकण्यासाठी पुरेशी जुळजुळ झाली आहे
का आणखीन काही एखादं ऑपरेशन करावं लागेल? अभी तो शुरुआत है, आगे आगे देखो होता है क्या. नाही, मुख्यमंत्री राजाभाऊ आमचे मुख्यमंत्र्यांचे खूप लाडके कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळे राजाभाऊंचं कौतुक करणं बनतंच. त्यामुळे राजाभाऊंना फोन येणं साहजिक आहे. त्यामुळे मी आपल्याला सांगेन की एक आपला सहकारी ज्यानं बाजीप्रभूसारखी खिंड लढवली अशा सहकार्याचा झालेला पराभव माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याही जिव्हारी लागलेला होता. तेव्हा अशा कार्यकर्त्याचं पुनर्वसन करणं हे आदरणीय देवेंद्रजीकडूनच शिकलं पाहिजे, मुख्यमंत्री महोदयांच्याकडूनच शिकलं पाहिजे आणि खरा आदर्श त्यांनी घालून दिलेला आहे. त्यानिमित्तानं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका झाल्या. ऑपरेशन टायगर पार पडले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका झाल्या, विधान परिषद झाली. मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला दिलेलं जे काम आहे ते पूर्ण झालं वाटतंय? नाही, आता तर 1-2 पायऱ्यावर आलेलं आहे. अजून हो, आता हे जे 102 मतं इतर म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी सोडून 102 मतं होते, त्यातले 40 मतं ही राष्ट्रवादीला गेलेली आहेत आणि 62 मतं आपल्याला आलेली आहेत आणि 13 मतं बाद झालेली आहेत. 13 मतं बाद झाली, त्यामधल्या आपले किती बाद झाले त्या संदर्भात? बहुतांश मतं आमचीच आहेत, बहुतांश मतं आमची आहेत. पण मी तुम्हाला सांगतो की मूळ याच्यामध्ये आम्ही खूप मोठं गेन केलेलं आहे, आम्ही खूप मोठे मतं मिळवलेली आहेत. तसं पक्षाच्या चिन्हावरच्या मताचा हिशोब केला तर तुम्हाला खूप मोठा फरक याच्यामध्ये दिसेल. त्यामुळं आम्ही एवढंच सांगतो की म्हणजे माझ्या सगळ्या सहकार्यांनी, म्हणजे मी आता नावं कुणाचं चुकून घ्यायचं राहिलं असेल त्याचा पुन्हा इश्यू नको व्हायला, परंतु मी माझ्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या माझ्या सहकारी बांधवांचं, सहकारी महायुतीतल्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून आभार मानेन आणि खास करून सोलापूरच्या जनतेला मी सातत्यानं धन्यवाद देतो. आजही धन्यवाद देईन की त्यांनी आमच्या भारतीय जनता पक्ष महायुतीच्या विचारावर विश्वास ठेवला आणि या जिल्ह्याला पुढं घेऊन जाण्याची जी क्षमता आहे किंबहुना या जिल्ह्याला पुढं कोण घेऊन जाईल तर भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार पुढं घेऊन जाईल हा विश्वास आमच्या सोलापूरच्या जनतेला या निमित्तानं आहे. भाऊ, ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालेलं असं म्हटलं जात आहे. दुसरीकडे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे ओमराजे निंबाळकर ते स्वतः देखील महायुतीमध्ये आता येत आहेत. त्यांचं कशा पद्धतीनं स्वागत करतात? कारण बार्शीमध्ये एक आमदार आले, त्यांच्या रूपाला खासदार देखील सत्तेत असतात. मी आपणाला आत्ताच सांगितलं आहे की मला ह्या विजयाचा आनंद घेऊ द्या, माझ्या सहकार्याने या विजयाचा आनंद घेऊ द्या. त्या बाकी सगळ्या गोष्टीवर विचार करायला खूप वेळ आहे, आपण विचार करू आणि शेवटी महायुतीमध्ये आलेल्या सगळ्या लोकांचं स्वागत करणे ही आमची जबाबदारी आहे. ते आम्ही याच्याविषयी वेगळं काय सांगणं मला वाटतं उचित नाही. भाऊ, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या 3 आमदारांनी आपल्याला पाठिंबा दिला होता. आता निवडणूक झाली आहे, हा पाठिंबा तात्विकच म्हणावं लागेल का येणाऱ्या काळात देखील असेल विकास कामांच्या मुद्द्यावर? नाही, आपण बघतो की मी त्यांचे आभार मानेन. म्हणजे अभिजित पाटील जे असतील, सन्माननीय बाबासाहेब पाटील असतील, सन्माननीय नारायण पाटील असतील आणि सन्माननीय जानकर जे असतील, चौघांचे मी आभार मानेन. शेवटी काही गोष्टीवर किंबहुना राजाभाऊंच्या उमेदवारीच्या विषयावर त्यांनी आमच्यासोबत येण्याचा निर्णय घेतला. याचा अर्थ आम्ही पॉलिटिकली एकत्र आलो असे होऊ शकत नाही. परंतु मी सांगितलं ना, आगे आगे देखो होता है क्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.